नमस्कार मित्रांनो. शिक्षण संचालकाचं एक पत्र आहे. हे जी कंपनी सॉफ्टवेअर चालवते त्या कंपनीसाठी आहे, परंतु यामध्ये तुम्हालाही काही गोष्टी माहीत पाहिजेत. ही आता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठी दोन मुद्दे त्यांनी सांगितलेत. एक असणार आहे पुढच्या फेरीत सहभागी होण्याबाबत आणि दुसरा आहे मुलींसाठी विशेष 5वी फेरी आयोजित करण्याबाबत. तर पहिला मुद्दा असा आहे की या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या फेरीतील घेतलेला प्रवेश रद्द केला, म्हणजे प्रवेश घेतलेला आहे आणि तो रद्द केलाय, किंवा त्याच्या पसंती क्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळून देखील प्रवेश निश्चित केला नाही, तर असे सर्व विद्यार्थी पुढच्या फेरीतील नोंदणी आणि प्रवेशासाठी पात्र राहतील. म्हणजे हा मुद्दा यापूर्वी नव्हता, आता तो महत्वाचा आहे की प्राधान्यक्रम 1 ते 10 पैकी एक कॉलेज मिळालं, प्रवेश घेतला, आनंद आहे. परंतु प्रवेश घेतला, रद्द केला, पुढच्या फेरीमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. किंवा तुम्हाला पसंतीचं कॉलेज मिळालेलं आहे परंतु प्रवेश तुम्ही घेतला नाही, पुढच्या फेरीमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. पुढची दुसरी फेरी 6 जून पासून चालू होते. 6, 7, 8, 9 या 4 दिवसामध्ये तुम्हाला अर्ज भाग 1 दुरुस्ती करायची आहे, काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, आणि अर्ज भाग 2 भरून दोन्ही अर्ज भाग 1 भाग 2 लॉक करायला विसरायचं नाही. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. या शैक्षणिक वर्षापासून मुलींकरिता विशेष 5वी फेरीचं आयोजन शासनाच्या नियमानुसार करायला सांगितलेलं आहे. यामध्ये फक्त विद्यार्थिनीच अर्ज करू शकतील. मुलांच्यासाठी विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत. म्हणजे मुलांसाठी ही फेरी असणार नाही. ओपन टू ऑल म्हणजे नियमित फेरी 1, 2, 3, त्यानंतर ओपन टू ऑल, आणि चौथी फेरी ओपन टू ऑल झाल्यानंतर 5वी फेरी ही मुलींसाठी असणारी आहे. म्हणजे इथं ही एक विशेष बाब म्हणून विचारात घेतलेली आहे. हे दोन्ही मुद्दे, यातला पहिला मुद्दा जो असणार आहे तो मात्र सगळ्यात महत्वाचा असणार आहे. म्हणजे सर्वच विद्यार्थी इथं पात्र असणारे आहेत. त्यामुळे भीती बाळगण्याचं काही कारण इथं बिलकुल नाही. त्यामुळे ही एक बाब तुमच्या निदर्शनास आणून देणं मला योग्य वाटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.